भक्ती ह्या विषयावर ते 8 तास झाले आपण बोलतो आहोत. आजचा 9वा तास आहे. विषय चालला होता नारद भक्ती सूत्रामधील, तसं जवळजवळ निरूपण झालंय. यज्ञात्वमत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो भवति. मत्तो भवति कसा एक मस्तीमध्ये माणूस असतो, बेधुंद अवस्थेत कसा असतो, जगाची पर्वा कशी नसते, आपल्या मस्तीमध्ये तो असतो. निंदा कुचेष्टा कशाची त्याला पर्वा नसते. निंदांची नाही, कशाची नाही. एकदा गौतम बुद्ध, त्यांचा एक शिष्य सौभद्र यांनी बुद्धाला प्रार्थना केली, कारण बुद्धाने सर्व शिष्यांना सांगितलं की गावोगावी जाऊन धर्मप्रचार करा. तर हा शिष्य शेवटी एकदा यात्रेहून आला, म्हणाला, भंते मला आता यात्रेला पाठवू नका, मला आश्रमातच ठेवा, काय काम द्यायचं ते द्या. त्याने विचारलं, का रे बाबा, तू का जाऊ इच्छित नाहीस? त्याने सांगितलं, इतकी कुचेष्टा आणि निंदा करतात लोक. पहा, त्याही काळात होतं, आताच्याच काळात याचं काही समजू नका. मला देखवत नाही आणि पाहवत नाही. तुमच्याबद्दलही किती वाईट बोलतात, कार्याबद्दल बोलतात, सर्व गोष्टीबद्दल बोलतात. म्हणून रागही येतो, पण वाटतं त्याच्यापेक्षा ते कर्णकटू शब्द तुमच्याविषयीचे ऐकण्यापेक्षा नको असं वाटतं मला. त्यांनी एक शब्द दिला. हे पा म्हणले, सर्व शिष्यांना बोलवलं, असे काही कटू प्रसंग जरी आले तर एक लक्षात ठेवा, धर्म जागरण, धर्म प्रसार ज्यावेळेस करावायचा असतो त्यावेळेस निंदा करणारी निंदेची आग ही प्रत्येक संतांच्या जीवनात त्याला जाळीत असते. हे गृहीत धरून चाला. निंदा कुचेष्टा ही आग त्याला सहनच करावी लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तरी त्याच्याकडे लक्ष न देता धर्माचा प्रचार तुम्ही करा, तुम्ही तुमचं काम करा. काही लोक ते काम करतील, त्यांना बिचारायला करू द्या. हे लक्षात आल्यानंतर लगेच तो धर्मप्रचाराला निघाला. मत्तो भवती, आपल्या मस्तीमध्ये राहायचा. कोणी निंदा किंवा बंदा काही चिंता नाही. आपल्या इकडे कधी काही असं झालं, आपल्या परंपरेची, आपल्या याची कोणी निंदा करू लागलं, गुरुची, अजून कोणी, तर आपले देखील व्यथित होतात लोक. काही व्यथित व्हायचं कारण नाही. आपल्यापेक्षा त्यांनी खूप भोगलंय. तुकारामांनी भोगलंय, बुद्धांनी भोगलंय, महावीरांनी भोगलं, प्रत्येक संतांनी भोगलंय. किंबहुना त्याच्या वाट्याला हे येतच, नाईलाज. मत्तो भवती, पण आपल्या मस्तीमध्ये त्याचा प्रचार झालाच पाहिजे. मस्त जीवन जगलं पाहिजे. स्तब्धो भवती, स्तब्धोवर आपण खूप बोललो. स्तब्धो भवती खरं म्हणजे मौन. मी म्हटलं, मौनम सर्वार्थ साधन. शब्द मावळले पाहिजेत, शब्दांचे सूर आणि स्वर संपले पाहिजेत, त्यावेळेस अनुभव घटित होतो.
आणि जसजसे शब्द संपतील तसतसं अस्तित्वाचं प्रगटीकरण भक्तांमध्ये होत असतं. शब्द विचार निर्माण करतात, शब्द गती देतात, एखाद्या वेळेस भ्रम देखील निर्माण करतात. आणि शब्द ज्ञान फक्त मिळतं, शास्त्रज्ञान मिळतं, लक्षात घ्या. पण शास्त्रज्ञान शब्दांनी झालेलं हे पार लावू शकत नाही. अनुभवाचं ज्ञान त्यांनी घेतलंच पाहिजे. शब्दज्ञानाने पार नाही जाऊ शकत माणूस. आणि जसजसे शब्द मावळतात, शब्द मावळलिया निवांत निजे, माऊली म्हणतात शब्द मावळले पाहिजे आणि निवांत निजल्याची क्रिया झाली पाहिजे. निजणे, झोपीमध्ये जसं तुम्हाला काही समजत नाही ती अवस्था. आणि शब्द संपले पाहिजेत. मौनामध्ये तुम्ही मौन जरी असाल आणि मन तुमचं बडबडत असेल, मन विचार करत असेल, का स्तब्धोभवती म्हटलंय, मौन का नाही शब्द वापरला? नारद भक्ती सूत्रामध्ये भगवान नारदांनी का नाही वापरला याचा जर विचार केला, मौन वेगळं. मौन म्हणजे एखाद्या वेळेस तो एक प्रयत्न आहे. पण तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर, समाधीच्या अभ्यासाला बसल्यानंतर घडतंय काय? घडतंय हे की मन बडबड करत राहतं, मन विचार करत राहतं, मन गती घेतं. आणि मन, तुम्ही मौन आहेत, वाचेनी तुम्ही बोलत नाहीत, वैखरी वाणी तुमची बोलत नाही, पण मनाची वाणी बोलते, बुद्धीची वाणी बोलते. ते मौन नाही आहे. तुम्ही पहा, ध्यान लावून बसा, तुम्ही म्हणता ना मन लागत नाही. म्हणजे काय होतं? मन लागत नाही याचा अर्थ मन निशब्द झालेलं नाही. मनामध्ये विचारांच्या लहरी गती घेत आहेत, विचार चालू आहे. तुम्ही लिहून काढा 10 मिनिटात शांत बसून मन काय काय विचार करतं. आणि मनाचं विचार करणं वरून दिसत असलेलं मौन हे मौन नाही. आणि खुनेनी आपण ज्यावेळेस खुणावतो मौन झाल्यानंतर पाटी लेखन, ते मौन नाही. त्याचा अर्थ एवढाच घ्यायचा, मौन जरी नसेल तरी शब्दांच्या माध्यमातून जी शक्ती नष्ट होते ती वाचली, पण मनाच्या विचारांच्या द्वारे जी नष्ट होते ती चालू आहे. एवढाच अर्थ घ्यायचा त्या मौनाचा. तुमचं विचारचक्र चालू आहे. स्तब्धो भवती, स्तब्ध म्हणजे निशब्द अवस्था, निर्विचारी अवस्था, निर्विकार अवस्था. शब्द संपले, निर्विकार अवस्था. आता मौन नाही, मनाची बडबड नाही. स्तब्धो भवती. एकदा कधी कधी मौनाद्वारे मौन ही प्रथम अवस्था, स्तब्धो भवती अंतिम अवस्था. मौनाने सुरुवात होते ह्या स्थितीची, स्तब्धो भवतीची, आणि अंतिम मौन अवस्था प्रेमामध्ये येऊ शकते. पण भक्तीमध्ये स्तब्धो भवती अवस्था आली पाहिजे. स्तब्धो भवती, स्तब्ध, कुठली लहर नाही, विकारांची नाही, विचारांची नाही, भावनेची नाही, कशाची लहर नाही. निशब्द अवस्था, स्तब्धो भवती. आणि कधी कधी संत मंडळी अनेकदा मौन जास्त राहिलेली. रामानंद यांचे गुरु कबीरांचे काशीमध्ये राहत असत. काशी नरेश त्यांच्या प्रवचनाला जात असे.
प्रवचन ऐकायचं, पण प्रवचनामध्ये काशी नरेशांची अवस्था आपल्यासारखीच अर्धवट ऐकणं, आपल्यासारखी म्हणजे सगळे तसे नाहीत, अर्धवट ऐकायचं, इकडे तिकडे पाहायचं, हे करायचं. त्याच्यामुळे मन अशांत राहायचं. आणि त्यांनी प्रश्न विचारला एकदा रामानंदांना, मी सारखं प्रवचनाला येतोय, तुमच्या सत्संग होतोय, पण सुखी राहण्याची गुरुकिल्ली काहीतरी सांगाव, सुख प्राप्त होण्याची गुरुकिल्ली. आता राजा आहे, सुख प्राप्त होण्याची गुरुकिल्ली द्या. रामानंद मौन राहिले. 2-4 वेळेस सतत प्रवचनात आल्यानंतर हाच प्रश्न टाकला, पण रामानंद उत्तर देत नव्हते. एकदा कबीर रस्त्याने जाताना दिसले, काशीच्या रस्त्यावरनं, आणि जोर जोरात कबीर एक दोहा म्हणत होते, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होयगी, फिर करेगा कब, कल करे सो आज कर. अरे म्हणे, आपल्याला तर सापडली गुरुकिल्ली. कारण सुखी होण्याकरिता वेळचे वेळ काम करणे, जेव्हाची तेव्हा, जशास तसे आणि जिथल्या तिथे काम करण्याची सवय झाली पाहिजे. आणि म्हणून आपण अशांत आहेत की आपल्या राज्यामध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स वेळच्या वेळी जर सॉल्व्ह केले तर अशांत राहण्याचं मन काही कारण नाही. हे त्यांना कबीराच्या त्या दोह्यातून कळालं. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होयगी, फेर करेगा कब. बास, सापडली म्हणले गुरुकिल्ली. रामानंदाकडे गेले आणि प्रवचन एकदा संपलं की काशी नरेश म्हणाले, महाराज मृत्यूचं मला सांगा, मृत्यूचं रहस्य सांगा, आणि माझा मृत्यू कधी होणार आहे आणि कसा होणार आहे सांगा. एकदम रामानंदांनी मौन सोडलं आणि म्हणाले, ह्याच प्रश्नाची वाट पाहतोस, ज्याला मृत्यूचं रहस्य समजून घेण्याची इच्छा आहे, कारण पारलौकिक जीवनात तो सुखी होणार आहे. लक्षात घ्या. अनेकदा संत मंडळी मौन असतात. मी अनेक उदाहरणं मौनाचे दिले, आज हे उदाहरण देत आहे. पण स्तब्ध असतात. योग्य वेळी योग्य सुविचार असेल तर बोलतात, नाही तर ते बोलत नाहीत. कबीरांचं आणि त्या सुफी संतांचं मौन तर तुम्हाला मी सांगितलं. स्तब्धो भवती, कुठेही काही नाही, निर्विचार. काय असतं? प्रेमानंतर ध्यान. आधी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. कशामध्ये? वस्तूमध्ये, विषयामध्ये, व्यक्तीमध्ये, कणाकणामध्ये, चराचरामध्ये, सृष्टीमध्ये, वनस्पतीमध्ये, नभामध्ये, आकाशामध्ये, ताऱ्यांमध्ये, कशामध्ये? प्रभूनी यच्चे यावत जी वस्तू निर्माण केली, सृष्टी निर्माण केली, तिच्याविषयी प्रेम जागरण झालं पाहिजे. प्रेम जागरण झालं की ध्यान प्रगटतं. लक्षात घ्या. ध्यान आणि ध्यानानंतर मौन अवस्था, आणि एक मौन अवस्था येते. ध्यान म्हणजे निशब्द अवस्था, निशब्दता. शब्दे विण संवादिजे. प्रेम खरं. आता ध्यानानंतर प्रेम का प्रेमानंतर ध्यान? हे कोंबडीनंतर आधी अंड होतं की? ते मोठं अवघड प्रश्न आहे. एकाला विचारलं, कोंबडा आधी झालं की अंडा अगोदर झालं? म्हणला कोंबडा अगोदर झालं. बरं, कोंबडं अंड्याशिवाय होईल का? बरं, अंडा अगोदर झालं म्हणावं तर कोंबडीशिवाय अंड निर्माण होईल का?
हे जे गणित सुटत नाही ना, तर ध्यानानंतर प्रेम का प्रेमानंतर ध्यान, हे गणित न सोडवलेलं बरं. मोठी माणसं ध्यानानंतर प्रेमात जातील, लहान माणसं प्रेमातून ध्यानात जातील. हे आपलं गणित आहे. कोणी सोडवलं नाही, पण आपण म्हणतो, आपलं संशोधन आहे. आधी प्रेम निर्माण करा, आणि खरं खुरं प्रेम निर्माण झालं तर ध्यान लागतं. ध्यान आणि नंतर विषयांचं ध्यान जाऊन निर्विषयाकडे अफाट प्रेम उत्पन्न झालं, निर्विषय परमात्म्याकडे, प्रभूकडे, तर भक्ती, प्रेम भक्तीचं स्वरूप घेतं. पण ध्यानानंतर प्रेम प्रगटलं की शांती निर्माण होत असते. अशांततेमध्ये मन विचार करण्यामध्ये प्रेम निर्माण होत नाही. ध्यानानंतर प्रेम निर्माण व्हावं, प्रेम आणि ध्यान बरोबर शांती. लक्षात घ्या. अनेक संत ह्या माध्यमातून गेले. बुद्ध, महावीर, शुकाचार्य, ही मंडळी ह्या पद्धतीतून गेली. कदाचित ध्यानानंतर काहींचं प्रेम झालं असेल, काहींचं प्रेमाने ध्यान निर्माण झालं असेल, प्रेम आणि ध्यान नंतर शांती. पण शांती प्रगटली की सगळं काम झालं, ऑलबेल झालं असं नाही. शांती जर प्रगटली तर ब्रह्मानंद निर्माण होतो. लक्षात घ्या. पण परमानंद निर्माण होत नाही. आनंदाचे खूप प्रकार आहेत. आनंदाचे खूप प्रकार आहेत. हळूहळू येईल. हे काय कधी कुठलाही विषय कसाही रिपीट होईल. शेवटी प्रेम आणि भक्ती सांगतोय. परमानंद म्हणजे परमेश्वराचा आनंद. हे पहा, विषय आनंद वेगळा, ब्रह्मानंद वेगळा. ब्रह्मानंदामध्ये ब्रह्म शब्द आला. ब्रह्म कसं आहे? लीलाधारी नाही. ब्रह्म म्हणजे बर्फाचा गोळा. परमात्मा म्हणजे पूर्ण वाफवून गेलेला हा बर्फाचा गोळा. ब्रह्मानंद हा एकदम फार वेगळा आहे. ब्रह्माचा अणू म्हणजे चुपचाप, मग चिडी चुप, मौन, आनंद, शांती प्रगटते फक्त, बस. आणि शंकराचार्यांनी तर म्हटलंय की ब्रह्मामध्ये फक्त दोनच प्रकारची पावर असते, ज्याला ब्रह्म ब्रह्म म्हणता येईल. क्रिएशन म्हणजे जगाची निर्मिती आणि स्वतःचं संरक्षण, संपलं. पण भगवंतामध्ये मग भगवान कोणाला म्हणायचं? विष्णूला म्हटलंय. विष्णू, शंकर ह्या देवतांना, ब्रह्मांडाच्या एकेका ह्या देवतांना भगवान म्हटलंय. पण ते लीला नाही. विष्णू चोऱ्या करणार नाही. विष्णू गोकुळामध्ये त्रास देणार नाही. लक्षात घ्या. आणि परमेश्वरामध्ये स्वतंत्र लीला हा विषय आहे. हळूहळू येईल तो, आता मी बोलत नाही. परमेश्वराकडून मिळणारा आनंद हा परमानंद आहे. यशोदेनी आनंद घेतला, तो परमानंद घेतला. गोपिकांनी परमानंद घेतला, लीलेमधून घेतला. आणि लीलेमधून ज्यावेळेस घेतल्या जातं, हसत खेळत परमानंद प्राप्ती आहे. लक्षात घ्या. भक्तीमध्ये हसत खेळत परमानंद प्राप्ती. हसबिओ रहिये गोरखनाथांचे शब्द आहेत. हसिबो, हा, हसीबा खेलीबा धरीबा ध्यान. हसत राहा, खेलीबा खेळत खेळत
सगळं करा आणि ध्यान धरा. हसी बा, खेली बा, धरी बा ध्यान.